संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील BA भाग 1च्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर सुनील चकवे, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा. यापूर्वी आपण युनिट नंबर 1 वर संबंधित मूलभूत अधिकार यावर आपण चर्चा केलेली आहे. आज मूलभूत अधिकारामधील दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू लिबर्टी, यावर आपण चर्चा करूया. स्वातंत्र्याचा अधिकार हा आपला दुसरा मूलभूत अधिकार आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय याचा जर आपण थोडक्यात विचार केला तर असं दिसून येते की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही तर बंधनयुक्त जीवन जगणे म्हणजे स्वातंत्र्य. तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल, मला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर निश्चितच उचित बंधने किंवा चांगली बंधने स्वतःवर लादून अनुचित बंधनाचा त्याग करणे. आणि असं जीवन जर मी जगलं तर निश्चितच मला माझ्या जीवनात चांगलं जीवन माझं झालं असं मला नक्की वाटेल. म्हणून स्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करत असताना तेव्हा घटनाकारांचा मुख्य उद्देश हा होता की जी तत्कालीन परिस्थितीमध्ये अनुचित बंधने भारतीय समाजावर जी लादल्या गेलेली होती, ज्या बंधनामुळे व्यक्तीला चांगलं जीवन जगता येत नव्हतं. निश्चितच स्पृश्य अस्पृश्यांच्या कल्पना, एकमेकांकडे पाहण्याचा जो वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन जो जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, लिंगाच्या आधारावर होता, आणि त्यामुळे अनेक अशी अनुचित बंधने तत्कालीन समाजव्यवस्थेने व्यक्तीवर टाकलेली होती आणि त्यामुळे चांगलं त्यांना जीवन जगता येत नव्हतं. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की चांगलं जीवन जर जगायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला कुठेतरी स्वतःवर मर्यादासुद्धा लादून घ्यावं लागते. आणि त्या मर्यादाच्या आतमध्ये राहून, चौकटीमध्ये राहून जर तुम्ही चांगलं जीवन जगत असेल तर तुम्ही निश्चितच तुमच्या जीवनात चांगलेपणा निर्माण होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की अनुचित बंधनाऐवजी उचित बंधने स्वतःवर लादून जो जीवन जगतो त्याच जीवन जगण्याच्या अधिकाराला आपण स्वातंत्र्याचा अधिकार असं म्हणू. म्हणजे ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होय. यामध्ये 6 मुद्दे आपण चर्चेसाठी घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे भाषण स्वातंत्र्य, सभा भरवण्याचे स्वातंत्र्य, संस्था किंवा संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतीय प्रदेशात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोणत्याही भागात वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य, कोणत्या धंदा किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. आता या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितच सांगेल की कोविड-19 या परिस्थितीमध्ये सुरुवातीला शासनाने लॉकडाऊन या नावाखाली काही गोष्टींची आपल्याला मनाई केलेली होती. अर्थात ते उचित आहेत. परिस्थिती अशी होती की एखाद्या साथीचा रोग त्याचा प्रसार होऊ नये त्यासाठी तुमच्यावर लादलेले ते उचित प्रकारचे बंधन होते. पण कालांतराने अशा प्रकारचं जीवन जगणे पहिल्यांदा आपल्याला काही वाटलं नाही, पण हळूहळू समाजामध्ये सरकारच्या विरोधामध्ये तीव्र अशी भावना निर्माण झाली. ती भावना अशा प्रकारची होती की आम्ही घरात नाही बसू शकत, आम्हाला मोकळीकता पाहिजे. आणि एका दृष्टीने हे खरं जरी असलं तरी शासनाचा उद्देश इथे नाकारता येत नाही, तो चांगला होता. पण चांगला उद्देश असतानासुद्धा आपण 4 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला म्हणून घरात राहू शकत नाही, म्हणून आपण सगळे शासनाचे निर्णय धाब्यावर बसवून आपण मुक्त वातावरणामध्ये निघण्याचा प्रयत्न केला, जे की चूक होतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण स्वातंत्र्यापूर्वीच्या समाजाचा विचार जर केला तर तुम्हाला त्यांचं जीवन कसं होतं याची कल्पना निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही कल्पना आपल्याला स्पष्ट करण्यासाठी आपण या मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. पहिला मुद्दा आहे आपला भाषण स्वातंत्र्य. भाषण म्हणजे स्टेजवर राहून बोलणे नाही, तर भाषण म्हणजे आपल्या भावना व्यक्त करणे. भाषण म्हणजे तोंडातून बोलणे. आणि जेव्हा आपण बोलतो, आपण आपल्या भावना व्यक्त करतो, तेव्हा विचारांचं आदानप्रदान होते. आणि हेच जर विचारांचं आदानप्रदान झालं नाही तर आपण आपलं जग समजून घेऊ शकत नाही, आपण आपला देश समजून घेऊ शकत नाही. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपण बोललंही पाहिजे आणि आपण ऐकलंही पाहिजे.
जोपर्यंत ही विचारांची देवाणघेवाण होणार नाही तोपर्यंत निश्चितच आपण चांगला व्यक्ती बनणार नाहीत. आणि काय झालं की नेमकं काही लोकांना ना बोलण्याचा अधिकार होता त्या काळात, ना ऐकण्याचा अधिकार होता. याच्यामुळे जगातली परिस्थिती जी असेल त्याचं ज्ञान, जगाचं ज्ञान यापासून बरेचसे लोक वंचित झालेले होते. म्हणून भाषण स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकारामधला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे, जो स्वातंत्र्यामध्ये आहे, की जर तुम्ही बोललेच नाही तर समोरच्याला कळेल कसं, आणि समोरच्याचं ऐकलंच नाही तर तुम्हाला समजेल कसं. यासाठी भाषणाचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार आहे. तुम्ही बोला, तुम्ही चाला, तुम्ही समजावून घ्या, तुम्ही तुमचे विचार पटवून द्या, दुसऱ्याचं ऐका. आणि जेव्हा हे सगळं तुम्ही करत असाल तर निश्चितच आपल्याला जग जवळ येईल, जग आपल्याला समजून येईल. दुसरा अधिकार आहे सभा भरवण्याचे स्वातंत्र्य. सभा भरवणे हा त्या भाषण स्वातंत्र्याच्या मधला किंवा भाषण करण्याच्या अधिकारामधला एक अधिकार आहे. अरे बोलण्याचा अधिकार आहे, पण ज्याला तुम्हाला सांगायचं आहे त्याला जर तुमच्याजवळ येऊ देण्याचा अधिकार नसेल तर तुमच्या त्या बोलण्याच्या अधिकाराला अर्थ काय? म्हणजे तुम्ही जेव्हा विचार व्यक्त करता तेव्हा सभा अर्थातच महत्त्वाची आहे. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, आज सभेचं महत्त्व थोडंसं कमी होऊन राहिलं. अलीकडेच आता या कोविडमुळे व्हर्च्युअल एज्युकेशन सिस्टीम आली, तुम्ही ऑनलाईन शिकवू लागले. पहिला हा प्रश्न नव्हता, परिस्थिती बदलली आहे. पण त्या काळातली परिस्थिती अशी होती की जर तुमचे विचार तुम्हाला समोर ठेवायचे असेल तर सभा घेणे फार आवश्यक होतं. याचंच एक उत्तम उदाहरण आहे की जेव्हा स्वातंत्र्य पाहिजे होतं तेव्हा टिळकांना जर लोकांसोबत चर्चा करायची असेल तर टिळकांना लोकांना एकत्र आणण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणूनच त्या उद्देशाने गणपती उत्सव, शिवाजी उत्सव सुरू झाले. म्हणजे समोर लोक बसल्याशिवाय आपण त्यांना समजून सांगू शकत नव्हतो. म्हणून सभा भरण्याचे स्वातंत्र्य हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानंतर संस्था किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार. संस्था स्थापन करण्याचा संस्था एक उद्देश असतो आणि उद्देश हा वैधानिक आहे, उद्देश हा नैतिक आहे, उद्देश हा चांगला आहे. अशा प्रकारच्या संस्था स्थापन करून त्या संस्थांच्या माध्यमातून जनतेचं सामाजिकरण घडवून आणणे, जनतेचं राजकीय सामाजिकरण घडवून आणणे, विविध प्रकारची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हे आवश्यक होतं. जेणेकरून धर्म, जात हे जे मोठ्या प्रमाणामध्ये मागासलेल्या होते त्यांच्यामध्ये हे परिवर्तन करण्याकरिता हा स्वातंत्र्याचा अधिकार असणे फार आवश्यक होतं. चौथा आहे भारतीय प्रदेशात संचार करण्याचे स्वातंत्र्य. भारतीय प्रदेशात संचार करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता यायला पाहिजे. जर तुम्हाला एकाच ठिकाणी थांबून ठेवलं, तुम्ही तुमच्या घरातच आहात. पुन्हा मी कोविड-19चं तुम्हाला या ठिकाणी उदाहरण घेईल की आपण आपल्या घरातच आहोत, घराच्या बाहेर काय चालू आहे आपल्याला कळलंच नाही. फक्त बातम्यांच्या माध्यमातून आपल्याला कळत होतं की जगामध्ये काय चालू आहे. आता त्यामध्ये बातम्यांवर विश्वास कुठपर्यंत ठेवायचा हा एक प्रश्न होता. अशा परिस्थितीमध्ये ज्या विविध बातम्या आपल्या कानावर येत होत्या ह्या जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याचा पडताळा करणे आवश्यक आहे. आणि या पडताळ्यासाठी तुम्हाला त्या त्या ठिकाणी जाऊन त्याचं अवलोकन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याकरिता संचार आवश्यक आहे. म्हणजे नुसतं बोलण्याने भागत नाही, नुसतं सभा घेण्याने भागत नाही, तर संचारही तितकाच महत्त्वाचा आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग भारतामध्ये तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये जाण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला होता. जसं या ठिकाणी काही अपवाद असं म्हणू आपण की तेव्हा काश्मीरमध्ये जाण्याचा आपल्याला अधिकार नव्हता, ती परिस्थिती होती. अपवाद त्या ठिकाणी शासनाने घातलेला होता. परंतु आज मात्र ती परिस्थिती राहिलेली नाही. तुम्हाला संपूर्ण भारतभर संचार करता येते. ज्या ठिकाणी सरकारने मनाई केली असेल, जे निश्चितच मनाई करण्यासारखं असेल त्या ठिकाणी मात्र आपण जाऊ शकणार नाही. पण इतरत्र मात्र तुम्हाला देश समजून घ्यायचा असेल आणि तुम्हाला इतरांना समजावून सांगायचं असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी संचार आवश्यक आहेत. म्हणून भाषण करणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या भाषण ऐकण्यासाठी सभा घेणे महत्त्वाचं आहे. सभा घेण्यासाठी लोकांना एकत्र येऊ देणे महत्त्वाचं आहे. जेव्हा लोक एकत्र येणे आवश्यक आहे तेव्हा त्या कामाकारण्यासाठी संस्था स्थापन करणे आवश्यक आहे. संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्थेचे उद्देश जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता तुम्हाला तिथपर्यंत जाणे आवश्यक आहे, म्हणजे संचार आवश्यक आहे. आणि संचारासोबतच त्या भागात वास्तव्य करणेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर संचार करता येत असेल पण थांबता येत नसेल तर आणखी अनेक प्रश्न त्यातून निर्माण होईल. म्हणून तुम्ही या भारताच्या संदर्भामध्ये जे क्षेत्र प्रतिबंधित केलेले आहे शासनाकडून ते सोडून भारतामध्ये कुठेही जाऊ शकता, सभा घेऊ शकता, चर्चा करू शकता, तुमचे विचार त्यांना समजावून सांगू शकता, त्यांचे विचार तुम्ही ऐकू शकता, तिथे जाऊन तुम्ही वास्तव्य करू शकता. वास्तव्य करून त्या ठिकाणी तुम्ही त्या परिस्थितीला समजावून घेऊ शकता, तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करू शकता. आणि इतकंच नाही तर
जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी राहणे योग्य वाटत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी राहता येईल, पण धंदाच करता आला नाही, व्यवसाय करता आला नाही, तर मग ते राहण्यात काही अर्थ नाही. म्हणून तुम्हाला ती व्यवसायसुद्धा करता येतो, धंदासुद्धा करता येतो. म्हणजे अशा प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला बहाल केलेलं आहे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना, की तुम्हाला भारतामध्ये कुठेही जाता येते. जे संविधानाच्या उद्देशामध्ये आहे, जे संविधानामध्ये अभिप्रेत आहे, संविधानाला अभिप्रेत आहेत, अशा प्रकारचं भाषण तुम्हाला करता येते. म्हणजे ज्यामध्ये कोणाच्या भावना दुखवणारं नसेल, देशाचं अहित होईल असं नसेल, देशाच्या अखंडतेवर संदर्भामधलं असेल, देशाचे तुकडे करणारं भाषण असेल, असं तुम्हाला करता येणार नाही. हाच उद्देश समोर ठेवून तुम्हाला सभा घेता येतो, संस्था स्थापन करता येते, भारतात कुठे जाता येते, फिरता येते आणि त्या ठिकाणी तुम्हाला राहता पण येते. राहिल्यानंतर व्यवसायसुद्धा करता येतो. अशा प्रकारचा अधिकार हा तुम्हाला देण्यात आलेला आहे. आज जर याचं आपल्याला महत्त्व वाटत नसेल, पण मी असं म्हणेल की यापूर्वीच्या काळामध्ये जाऊन पहा, की त्या काळामध्ये व्यवसाय कोणता करायचा हे ठरलेलं होतं. 12 बलुतेदारी पद्धती होती. एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये जाता येत नव्हतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून जाता येत नव्हतं. तुम्हाला कुठं राहायचं आहे, गावाच्या मध्यभागी की गावाच्या वेशीवर की गावाच्या बाहेर, हे एका विशिष्ट समाजाकडून ठरवलं जात होतं. तुम्हाला तुमच्या इच्छेने राहता येत नव्हतं, तुम्हाला संचार करता येत नव्हता, विटाळ मानला जात होता. या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला, तत्कालीन परिस्थितीचा विचार जर केला आपण, ती स्वातंत्र्याचा अधिकार आपल्या भारताच्या जनतेसाठी किती महत्त्वाचा होता हे तुमच्या लक्षात येईल. की काही लोकांना बोलण्याचा अधिकार नव्हता, काही लोकांना एकत्र येण्याचा अधिकार नव्हता, काही लोकांना तर या ठिकाणून त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार नव्हता आणि त्यांच्या इच्छेने व्यवसाय करण्याचा अधिकार नव्हता. म्हणून त्यांना चांगलं जीवन जगता येत नव्हतं. आता मात्र तसं नाही. आता प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे व्यवसाय करता येतो, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जिथे पाहिजे तिथे राहता येते, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला बोलता येते, अर्थात सगळ्या नियमाला अनुसरून. आणि हे सगळं करता येते म्हणून तो आज चांगले जीवन जगू शकतो. अशा प्रकारचा जो अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार, हा भारतीय संविधानाने भारतीय जनतेला दिलेला आहे. इतका महत्त्वाचा अधिकार हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. याच्यावर काही बंधने पण आहेत. ते बंधने इतकीच की देशाच्या सभ्यतेला, देशाच्या अखंडतेला बाधा होईल, देशाच्या संस्कृतीला बाधा होईल, अशा प्रकारचे विचार व्यक्त करता येत नाही. देशाच्या संविधानावर त्याचे परिणाम होईल अशा प्रकारचे विचार व्यक्त करता येत नाही, अशा प्रकारची सभा घेता येत नाही, अशा प्रकारच्या संस्था स्थापन करता येत नाही. इतकं जर करत असेल तर देशाच्या उन्नतीकरिता, स्वतःच्या उन्नतीकरिता, समाजाच्या विकासाकरिता तुम्हाला निश्चितच स्वातंत्र्य भारताच्या संविधानाने बहाल केलेलं आहे. अशा प्रकारे संविधानाचा हा अधिकार आहे, तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडलेला असेल. आपण व्हिडिओ पाहावा, तो शेअर करावा, त्याला लाईक करावा आणि स्वतःचे नाव मात्र खाली लिहिल्याशिवाय राहू नये, इतकी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि माझे व्याख्यान या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.